प्रवाशांचे पाण्यामुळे हाल होऊ नये म्हणून त्यांना थेट डब्यांच्या खिडकीजवळ जाऊन पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली आहे। त्यासाठी ठिकठिकाणच्या स्वयंसहायता बचत गटाची आणि सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात आली आहे। उन्हाळ्यात सर्वच रेल्वे गाड्यांच्या जनरल डब्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते। रेल्वे स्थानक येताच ही मंडळी पिण्याचे पाणी घेण्यासाठी फलाटाच्या नळांवर गर्दी करतात। अशातच काही नळांना पाणी नसणे, धार बारीक असणे असे प्रकार घडतात, तर काही नळांना भरपूर पाणी असूनही एकाच वेळी प्रवाशांची पिण्याचे पाणी घेण्यासाठी झुंबड झाल्यामुळे आणि गाडीची वेळ झाल्यामुळे अनेकांना पाणी मिळत नाही। गाडी निघाल्याने हातात पाण्याची बाटली धरून ओल्या हाताने काही जण धावत्या गाडीच्या दारांचा दंडा पकडण्याचा प्रयत्न करतात। यात काही वेळा हात घसरतो आणि धोका होण्याची भीती असते। सर्वप्रथम फलाटावरील सर्वच्या सर्व नळातून चांगले पाणी येईल याची व्यवस्था करण्याचे आदेश सर्व रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना देण्यात आले आहे। त्यासाठी नळाची दुरुस्ती करून घेणे, तोट्या बदलविणे, नळातून पाण्याचा प्रवाह चांगला राहील याची व्यवस्था करण्याचेही सांगण्यात आले आहे। याशिवाय प्रवाशांना थंड आणि शुद्ध पाणी मिळावे म्हणून ठिकठिकाणच्या स्थानकांवर वॉटर कूलर उपलब्ध करून देण्यात आले आहे। प्रवाशांची फलाटावर उतरून नळासमोर गर्दी करण्याऐवजी त्यांच्या डब्याजवळच थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचीही व्यवस्था केली गेली आहे। त्यासाठी ठिकठिकाणच्या स्वयंसहायता गटांसोबत सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात आली आहे।